श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओवी क्रमांक 156. ऐसे बहुती परी अनेक, जे सांगितले तुझ का याग, ते विस्तारुनी वेदेची चांग, म्हणितले आहाती. अर्जुना, अशा प्रकारचे अनेक यज्ञ मी तुला जे सांगितले ते सर्व वेदांनीच सांगून ठेवलेले आहेत आणि वेदांनीच त्यांचा विस्तार केलेला आहे. हे सर्वच यज्ञ चांगले आहेत असं वेदच म्हणतात. पुढच्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, परी तेणे विस्तारे काय करावे, हेची कर्म सिद्ध जाणावे, येतुलेनी कर्मबंधू स्वभावे पावेल ना. मी तुला हे सर्व विस्ताराने कशाला सांगू, कारण तुला जर कर्माचा बंधच नको असेल तर तुला यज्ञच करायला पाहिजे, त्याशिवाय हे होणार नाही. पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आपल्याला कर्म तर करावंच लागणार आहे, मग ते उत्तमात उत्तम का करू नये, कसं तरी कर्म उरकावं हे काही योग्य आहे का. परमार्थाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जर ते कर्म आपल्याला करावंच लागणार आहे, त्याच्याशिवाय अन्य पर्याय नाही, त्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही, असं जर असेल आणि अगदीच आपला निरुपाय झाला असेल, तर मग आपल्या वाट्याला आलेलं कर्म आपण उत्तमात उत्तम का करू नये. पुढे म्हणतात, कर्मच जर करायचं असेल तर ते उत्तमच करावं आणि भगवंताचं स्मरण करत करत करावं, म्हणजे ते कर्म सत्कर्म होईल. कर्म कितीही लहान असो, पण सातत्याने जर आपण ते कर्म करत राहिलो तर त्या कर्माचे डोंगरच्या डोंगर होतील, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आपल्या मराठीमध्ये सुद्धा एक म्हण आहे बघा, थेंबे थेंबे तळे साचे. म्हणजे काय, तर रोज आपण एक एक थेंब जर एकाच ठिकाणी टाकत गेलो तर अशा सातत्याने रोज एक थेंब टाकल्यामुळे कधी ना कधी एक संपूर्ण तळं निर्माण होईल. रोज जर आपण एखादं छोटंसं कर्म केलं तर त्या कर्माचा डोंगर तयार होईल, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आता या बाबतीत आपलंच उदाहरण घ्या. सातत्याने मनापासून अत्यंत आनंदाने, अत्यंत आवडीने, अत्यंत प्रेमाने आपण हे ज्ञानेश्वरी सांगण्याचं कर्म रोज करतो आहोत. त्याच्या पूर्वी आपण मनाच्या श्लोकांचा निरूपणाचा भाग संपवला. त्याच्या पूर्वी आपण भागवत कथा संपवली. म्हणजे सातत्याने रोज 4 भाग किंवा 5 भाग आपण करत राहिलो तर अख्खा भागवत ग्रंथ संपला नाही का? अख्खे मनाचे श्लोक संपले नाहीत का? आता गीतेचा 4था अध्याय म्हणजेच ज्ञानेश्वरीचा 4था अध्यायापर्यंत आपण आलो नाही का? जर आपण कर्मच केलं नसतं किंवा कर्म करण्याची टाळाटाळ केली असती तर हे कर्म आपल्या हातून घडलं असतं का? माझ्या ओळखीचे एक संस्कृत जाणणारे जाणकार तज्ज्ञ आहेत. त्यांना अनेक ग्रंथ तोंडपाठ आहेत. का? त्याचं रहस्य त्यांनी सांगितलं.
की मी लहान असतानाच वडिलांनी मला एक वळण लावलं होतं की रोज काही ना काही 2-4 ओळी पाठ करत जा. मग मी ओव्या पाठ करायला लागलो, श्लोक पाठ करायला लागलो, एखादी चांगली कविता पाठ करायला लागलो, एखादा चांगला उतारा पाठ करायला लागलो. असं करता करता मला अनेक ग्रंथ तोंडपाठ झाले. ही सवय इतकी त्यांच्या मनामध्ये बिंबली की आता त्यांना पाठांतरही करावं लागत नाही. नुसतं डोळ्याखालून घातलं की त्यांचा तो ग्रंथ पाठ होतो. म्हणजे एवढंसं कर्म जर आपण सातत्याने रोज सतत केलं तर किती मोठा डोंगर तयार होतो हे ज्याने त्याने करून पाहावं. हा ऐकण्याचा विषय नाही आहे, हे करून बघण्याचं आहे. मग महाराज म्हणतात, कर्म जर आपण करत गेलो तर कर्माच्या राशी पडतील. आणि हेच वाक्य गोंदवलेकर महाराज देखील म्हणतात. ते म्हणतात, फावल्या वेळात, रिकाम्या वेळात जरी आपण नाम घ्यायचं ठरवलं तरी देखील नामाच्या राशीच्या राशी पडतील. हे लक्षात घ्या. आपण आपला रिकामा वेळ व्यर्थ वाया घालवतो, फुकट वाया घालवतो. महाराज म्हणतात, त्या रिकाम्या वेळेत, व्यर्थ वेळेत तुम्ही नाम घ्या तरी देखील नामाच्या राशीच्या राशी पडते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कर्मभूमीमध्ये तुम्ही जन्माला येता आणि कर्म टाळता किंवा कर्म करायची टाळाटाळ करता, कर्म करायला नको म्हणता. हा वेडेपणा नाही का? समर्थ रामदास स्वामींना एक वेळ मूर्ख, वेडा माणूस आवडतो. कारण तो मूर्खच असतो, वेडाच असतो. परंतु आळशी आणि काहीच न करणारा माणूस, निरुद्योगी माणूस त्यांना अजिबात आवडत नाही. लोकमान्य टिळकांनी देखील हेच म्हटलेलं आहे. ते म्हणतात की या जगामध्ये संन्यासी जेवढं कर्म करून गेले तेवढं कर्मयोगी पण करत नाहीत. शंकराचार्यांनी तर संपूर्ण भारत अनेक वेळेला पायी प्रवास करून सगळीकडे प्रसार केला, आपल्या धर्माचा प्रसार केला, अनेक ग्रंथ लिहिले आणि शेवटी काय सांगितलं तर संन्यास घेणं हे सर्वात श्रेयस्कर आहे. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? ते म्हणतात, बाबा रे, तू या कर्मभूमीमध्ये जन्माला आलेला आहेस तर कर्म सोडू नकोस. कर्म केल्यामुळेच तुझ्या वासना नाहीशा होतील. कारण कर्माला प्रेरणा देणाऱ्या या वासनाच असतात आणि वासना सोडल्याशिवाय आपल्या हातून परमार्थ घडत नाही. आता एवढं सगळं विवेचन ऐकल्यानंतर आता आपण या अध्यायातला, गीतेतला 33वा श्लोक बघूया. श्रेयान् द्रव्यमयात् यज्ञात् ज्ञानयज्ञः परन्तप सर्वं कर्म अखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. श्रेयान् द्रव्यमयात् यज्ञात् ज्ञानयज्ञः परन्तप सर्वं कर्म अखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. श्रेयान् द्रव्यमयात् यज्ञात् ज्ञानयज्ञः परन्तप सर्वं कर्म अखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. आता या श्लोकाचा अर्थ आपण बघूया. भगवान श्री गोपालकृष्ण अर्जुनाला म्हणतायत, हे परंतप असणाऱ्या अर्जुना, केवळ द्रव्य खर्च करून केलेल्या यज्ञापेक्षा
ज्ञानयज्ञ हा श्रेष्ठ असतो. कारण सर्व कर्मयज्ञांचं पर्यावसान शेवटी दिव्य अशा ज्ञानामध्येच होतं. भगवान श्री गोपालकृष्ण अर्जुनाला सांगतायत, अर्जुना, द्रव्य खर्च करून, पैसा खर्च करून, साधन सामुग्री खर्च करून केलेल्या यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ हा अधिक श्रेयस्कर आहे. कारण शेवटी सर्वच कर्मे ज्ञानामध्ये अंतर्भूत होतात किंवा ज्ञानामध्येच संपून जातात, समाप्त होतात. आता या श्लोकावर आधारित ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ओवी आपण बघूया. ओवी क्रमांक 158. अर्जुना, वेदूजयांचे मूळ जे क्रियाविशेषे स्थूळ, जया नव्हाळीयेचे फळ स्वर्ग सुख. अर्जुना, वेदांमध्येच सगळ्या यज्ञांचं मूळ आहे. म्हणजे वेदांनीच सगळ्या यज्ञांचं वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये अनेक प्रकारची जड कर्मे सांगितलेली आहेत. आणि या यज्ञाचं फळ काय, तर स्वर्ग सुख प्राप्त व्हावं हे त्या यज्ञाचं फळ आहे असं वेद म्हणतात. आता आपण याचा व्यवहारामधला एक उदाहरण देऊन अनुभव बघूया कसा असतो. समजा आपण आपल्या जावयाला काही पैशाची मदत केलेली आहे आणि जमेल तेव्हा जमेल तसे परत करीन असं तो म्हणाला आहे. परंतु त्याला कधी जमतच नाही आणि तो पैसे परत देतच नाही. उलट तो आपल्याला असं म्हणतो की मदत केली म्हणून काय झालं, तुमचं ते कामच होतं. म्हणजे आपण मदत करून उलट आपणच तोंडघशी पडल्यासारखं झालं. समजा आपण जावयाच्या ऐवजी इतर कुणातरी अज्ञात माणसाला मदत केली असेल, एखाद्या गरिबाला मदत केली असेल, तरी देखील ती मदत त्या वेळेपुरतीच राहते. पण त्याऐवजी आपण जर एखाद्या अनाथ गरीब मुलाला आपल्या घरी आणलं, त्याला वाढवलं, शिकवलं, लहानाचा मोठा केला आणि पुढे त्याला चांगली नोकरी वगैरे लागली, तर हा मुलगा आयुष्यभर आपण त्याच्यावर कृपा केली आणि आपण त्याला अन्नाला लावलं हे उपकार आयुष्यभर आठवत राहतो. यालाच ज्ञानयज्ञ असं म्हणतात. ज्या सत्पुरुषाने आपल्यावर कृपा केलेली असते, आपल्या जीवनाचं मर्म आपल्याला सांगितलेलं असतं, त्या सत्पुरुषांबद्दल आपल्या मनामध्ये इतकी लीनता आली पाहिजे की मी यांना काय परत देऊ शकतो, मी यांच्यासाठी काय करू शकतो, असं आपल्याला झालं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गुरूंनी माझ्यावर इतके उपकार केलेले आहेत की त्यांची स्तुती मी काय करू, मला शब्दच सुचत नाही आहेत. आणि म्हणून मौन पाळणं हीच त्यांची स्तुती होईल असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ज्या आपलेपणाने त्यांनी मला हे सगळं ज्ञान दिलं त्याला काही सीमा नाही. अशा गुरूंची स्तुती आपण काय बरे करणार. आणि म्हणून अशा गुरूंच्या समोर आपण मौनात राहणं हीच खरी त्यांची स्तुती असते. काही कीर्तन करणारे कीर्तनकार असतात, काही प्रवचनकार असतात, ते विद्वान असतात, परंतु ते जर निस्वार्थी असतील आणि निरपेक्षपणे कार्य करत असतील तर समाजावर त्यांचे मोठे उपकार असतात. परमार्थ हा अगदी अडाणी माणसाला सुद्धा करावा लागतो. एक गंमत म्हणून सहज तुम्ही बघा, महाराष्ट्रामध्ये काय किंवा या भारतामध्ये काय इतके संत होऊन गेले, इतके विद्वान होऊन गेले,
पण ज्ञानेश्वरांबरोबर केवळ एकाच संतांचं नाव घेतलं जातं आणि ते म्हणजे तुकाराम महाराज. ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम असं आपण म्हणतो, किंवा ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम असाही आपण जयघोष करतो. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या जोडीने आपण केवळ आणि केवळ तुकाराम महाराजांचंच नाम घेतो. अगदी अडाण्यातल्या अडाणी माणसापासून ते विद्वानातल्या विद्वान माणसांपर्यंत सर्वांना ज्ञान देण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर ते ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज या दोनच संतांनी केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि तुकाराम महाराजांनी अभंग गाथा लिहिली. हे दोन ग्रंथ म्हणजे ज्ञानाचे सागर आहेत आणि कुणीही यावं आणि या ज्ञानसागरातून आपापल्या कुवतीप्रमाणे ज्याने त्याने ज्ञान घ्यावं. कुणी तांब्याभर घ्यावं, कुणी लोटाभर घ्यावं, कुणी बादलीभर घ्यावं, कुणी पीप भरून घ्यावं. परंतु कोणी कितीही जरी घेतलं तरी हे ज्ञान कधीच संपत नाही आणि हाच खरा ज्ञान यज्ञ होय. गोपाल कृष्ण भगवान की जय.